नमस्कार गाववाल्यानो आणि कोकणकरांनो, मी मनीष गवाळे. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही कसे आहात? मजेत ना? कायम मजेतच राहा. पावसातून दिसणारा सुंदर असा नजारा, त्यामधून गेलेली रस्त्याची वाकडी तिकडी वळणे आणखी नजाऱ्यामध्ये भर टाकते. हा तुम्ही रस्ता बघताय तो देवरुख आंबव रस्ता आहे. जर तुम्ही या रस्त्याने प्रवास करत असाल तर आपली स्वतःची काळजी करून रस्त्याचा प्रवास करावा, कारण वाकडी तिकडे वळणं खूप सारी आहेत. तर मंडळींनो, कालपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणजे कोकणातल्या प्रत्येकाच्या घरामध्ये घट स्थापन केला जातो. प्रत्येक गावामध्ये अनेक देवींची रूपं असलेली देवींची मूर्ती आणली जाते आणि 9 दिवस मनेभावे त्यांची पूजा केली जाते. मंडळींनो, मी आता देवरुख गावामध्ये पोहोचलो. देवरुख हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. देवी सोलजाई हे देवरुख या गावचे ग्रामदैवत आहे. देवरुख गावामध्ये मोठ्या प्रमाणात वड व पिंपल यांची झाडे आहेत, म्हणून या गावाला देववृक्ष असंही म्हटलं जातं. तर मंडळींनो, मी निघालो रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात असणारं तीर्थक्षेत्र म्हणजे मार्लेश्वर. एका निसर्ग गुहेत भगवान महादेवांचे जागृत शिवलिंग आहे. त्या शिवलिंगांचे दर्शन घेण्यासाठी मी चाललो आहे. तर मंडळींनो, तुम्ही कोल्हापूर मार्गे येत असाल तर साखरपा लागेल, तिथून 34 किलोमीटर आहे मार्लेश्वर. मार्लेश्वर मंदिराचं दर्शन घेत असाल तर हे पहिलं तुम्हाला मंदिर लागतं. अंगवली गावातील सुंदर असं हे मंदिर आहे. मार्लेश्वर देवस्थान म्हणूनही ओळखलं जातं हे मंदिर. मग आम्ही विचार केलेला की नंतर येतानाच या मंदिराचं दर्शन घेऊया. तर मंडळींनो, मी आता पोचलो प्रवेशद्वारच्या इथे. जर तुम्ही प्रवेशद्वारवर लक्ष टाकलात तर एक राक्षसाचं मुख दिसतं. असं म्हटलं जातं की तो महादेवांचा एक गण आहे. त्या गणाचं नाव आहे कीर्तिमुख म्हणून असं ओळखलं जातं. पार्किंगला गाडी लावली आणि निघालो महादेवांचं दर्शन घेण्यासाठी. पार्किंगची व्यवस्था पण सुंदर अशी आहे.
जर तुम्ही आजूबाजूला नजर फिरवलात तर किती सुंदर असा नजारा दिसतोय बघा. डोंगरांगाने तर धुक्याची चादरच ओढून घेतले. तर मित्रांनो, आम्ही गेलो जेव्हा पाऊस कमी झाला होता, म्हणजे हिवाळ्यामध्ये गार हवा सुटली होती. थंडीचे दिवस पण चालू झाले होते. 7 असे धबधबे आहेत. डोंगराच्या माथ्यावरून जे सुरुवात होतात ते पायथ्यापर्यंत दिसतात. लिंगाचा डोंगर असाही या डोंगराला नाव आहे. तर मंडळीनो, हे मंदिर आहे ते गुहेत आहे. गुहेच्या बाहेर श्री गणेशांच्या 2 अशा मूर्त्या आहेत. तसेच गुहेच्या आतमध्ये 2 शिवलिंग आहेत. एका शिवलिंगाचे नाव श्री मल्लिकार्जुन आणि दुसऱ्या शिवलिंगाचे नाव श्री मार्लेश्वर आहे. सांगण्यात असं येतं की श्री मल्लिकार्जुन हे मार्लेश्वर यांचे मोठे बंधू आहेत. दरवर्षी मकर संक्रांतीला पार्वती आई आणि भगवान शंकर यांचा विवाह सोहळा असतो. या दिवशी श्री मार्लेश्वर वर असून आई गिरिजाई देवी वधू आहे. मोठा असा विवाह सोहळा असतो. तो सोहळा पाहण्यासाठी लाखो भक्तजन येतात. श्री मार्लेश्वर मंदिराचं दर्शन झाल्यानंतर मंडळीनो, मी निघालो आंगवली गावातील असलेले मंदिराचे दर्शन घ्यायला. सुंदर असं मंदिर आहे. बरीच मंदिरे बघितले, पण असं इतके सुंदर मंदिर पहिल्यांदाच बघतोय. मंदिराची रचना तर जबरदस्त होती. तर मंडळीनो, अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया. आतासाठी बाय. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा.